हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2024 पेपर 1 प्रिपरेशनमध्ये जे आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे मॅथमॅटिकल रिझनिंगचे इम्पॉर्टंट प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करायची. यामध्ये डिरेक्शन सेन्स डिस्कस करणार आहोत. हा टॉपिक पण महत्त्वाचा आहे. ऑलरेडी आपण सिटिंग अरेंजमेंट हा टॉपिक जो आहे सेशन नंबर 5 मध्ये डिस्कस केलेलं होतं स्टुडंट्स. सो तो तुम्ही सेशन नक्की पहा, कारण त्या सेशनच्या मदतीने तुम्हाला जे पण काही बेसिक फाउंडेशन आहे डिरेक्शन सेन्स असेल किंवा सिटिंग अरेंजमेंटचं असेल ते प्रॉपरली मी त्या सेशनमध्ये तुम्हाला डिस्कस करून सांगितले, मगच या सेशनवरती या. ठीक आहे. यासोबतच तुम्हाला मी इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स पण यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून या मदतीने तुम्ही इझिली अक्युरसीच्या द्वारे क्वेश्चन पेपरला सॉल्व्ह करू शकाल. यासोबत एक इम्पॉर्टंट तुमच्यासाठी नोटीस आहे स्टुडंट्स, 25 डेजची आपण एक टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. या टेस्ट सिरीजच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता, ॲनलाइज करू शकता, कारण या कमीत कमी टाईममध्ये एक्झाम रेलेव्हंट स्टडी करणं महत्त्वाची आहे. सो आमच्या एनरोल्ड कोर्सच्या द्वारे तुम्ही स्टडी तर करू शकता, पण टेस्ट सिरीज पण देणं महत्त्वाचे आहे. ऑलरेडी 14 मार्चपासून टेस्ट सिरीज स्टार्ट झालेली आहे. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 50 टेस्ट्स आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक टेस्टमध्ये असतील 50 क्वेश्चन, जसं की तुमचा पेपर पॅटर्न असतो महाराष्ट्र सेटचा पेपर 1चा, तशाच पद्धतीने प्रत्येक टेस्टमध्ये 50 क्वेश्चन अशी 50 टेस्ट कंडक्ट होतील. यासोबतच याचे सोल्युशन्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. तर नक्की जॉईन करा. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरद्वारे कॉन्टॅक्ट करा. कोर्सची जी फीस आहे या टेस्ट सिरीजची दॅट इज 999 ओनली फॉर 50 टेस्ट. खालील दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता टेस्ट सिरीजसाठी. यासोबतच फ्री व्हिडिओज ॲक्सेस करायचे असतील किंवा पेपर 2च्या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आणि तुम्हाला फ्री व्हिडिओ जर पाहायचे असतील पेपर 1 पेपर 2च्या ॲप्लिकेशनच्या द्वारे पाहू शकता. तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्ही स्टोअरमध्ये जा. ओपन केल्यावरती अशा पद्धतीचं तुम्हाला माय कोर्सेस पेजमध्ये सर्च टॅबमध्ये कोर्सला सर्च करायचं आहे. कोर्स केल्यास खालच्या बाजूला फीस अलॉंग विथ दी कोर्स डिस्प्ले होऊन जाईल. कॉन्टेंटमध्ये जा. कॉन्टेंटमध्ये तुम्हाला फ्री व्हिडिओज भेटून जातील पेपर 1चे आणि पेपर 2चे पण. स्टुडंट्स, शॉर्टमध्ये तुम्हाला मी थोडंसं बेसिक सांगते आणि मग क्वेश्चनला स्टार्ट कर. आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की 4 प्रकारचे बेसिक डिरेक्शन असतात, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण, राईट. ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ ज्याला आपण बोलतो. ही ईस्ट जागा, ही वेस्ट, ही नॉर्थ आणि ही साऊथ, राईट. समजा पॉईंट नॉर्थ आणि ईस्टमध्ये येत असेल तर त्याला आपण नॉर्थ ईस्ट डिरेक्शन बोलतो. ह्याला नॉर्थ वेस्ट डिरेक्शन. नॉर्थ वेस्टमध्ये जर पॉईंट येत असेल तर समजा साऊथ आणि वेस्टच्या मध्ये येत असेल तर साऊथ वेस्ट डिरेक्शन, आणि साऊथ आणि ईस्टच्या मध्ये येत असेल तर साऊथ ईस्ट डिरेक्शन, राईट. हे आपण ऑलरेडी काल डिस्कस केलेलं आहे सीटिंग अरेंजमेंटच्या सेशनमध्ये. यासोबतच आपण काय पाहिलं होतं की समजा एखादी व्यक्ती, प्रश्नामध्ये तुम्हाला असं दिलं असेल की एखादी व्यक्ती उत्तरेकडे बघत आहे, नॉर्थकडे फेस करत आहे, तर त्या मोमेंटला तुम्ही स्वतः जेव्हा पेपर द्यायला लागला तुमची उजवी बाजू पण त्या पर्सनची उजवी बाजू असणार आहे, तुमची डावी बाजू त्या पर्सनची पण डावी बाजू असणार आहे. हे कोणत्या सिनॅरिओमध्ये? समजा एखादी व्यक्ती नॉर्थकडे पाहते. स्टुडंट्स, खूप डिटेलमध्ये सिटिंग अरेंजमेंटमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे, ठीक आहे. पण समजा प्रश्नपत्रिकेत असं दिसत असेल की एखादी व्यक्ती दक्षिणेकडेच म्हणजे साऊथकडे पाहत आहे. त्या मोमेंटला तुम्ही काय करणार? तुम्ही पेपर पेन हातात घेतलात, साऊथ दिसतंय, तुमची डावी बाजू त्या पर्सनची उजवी बाजू असणार आहे आणि तुमची उजवी बाजू त्या पर्सनची डावी बाजू असणार आहे. अशा पद्धतीने ही लेफ्ट बाजू आणि ही राईट बाजू. सिमिलरली आपण पाहिलं होतं, समजा एखादी व्यक्ती ईस्टकडे पूर्वेकडे पाहत आहे, म्हणजे ती व्यक्ती अशी आहे, अशी उभी आहे, ठीक आहे. तर तिची राईट बाजू कोणती आहे? ही खालची. हा जो हात आहे ह्याला आपण राईट हँड साईड बोलतो, उजवी बाजू. आणि हे कोणती आहे? ही डावी बाजू, लेफ्ट हँड साईड. म्हणजे अप्पर बाजू जी असती ती लेफ्ट हँड साईड असते आणि लोअर म्हणजे डाऊन साईडची जी बाजू आहे ती कोणती आहे? तुमची उजवी बाजू. ही कोणत्या कंडिशनमध्ये? जेव्हा एखादी व्यक्ती पूर्वेकडे बघत आहे. फास्ट वाटत असेल स्टुडंट तर परत एकदा मी काइंड रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुम्ही सीटिंग अरेंजमेंटचा सुरुवातीचा पोर्शन बघून घ्या. एकदम डिटेलमध्ये, एकदम शांत वेने मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला हा जो पोर्शन मी इथे एक्सप्लेन करते हा रिव्हिजनसारखा वाटायला लागेल आणि तिथे तुम्हाला प्रॉपरली कॉम्प्रिहेन्सिव्ह तरीकेने मी तुम्हाला शिकवलंय, तर ते तुम्हाला इझिली समजून जाईल, ठीक आहे. समजा एखादी व्यक्ती वेस्टकडे बघत असेल, वेस्टकडे पाहतीये म्हणजे अशा पद्धतीने पश्चिमेकडे, ओके. या मोमेंटला तुम्हाला लक्षात येईल, स्वतःला टर्न करून पहा. वरच्या बाजूला तुमची उजवी बाजू गेलेली आहे आणि खालच्या बाजूला तुमची डावी बाजू आलेली आहे. यावरनं आपण काय म्हणतो? अप्पर साईड इज द उजवी बाजू, राईट हँड साईड. लोअर बाजू कोणती आहे? लेफ्ट हँड साईड, डावी बाजू. हे कधीच्या कंडिशनमध्ये? वेस्टच्या कंडिशनमध्ये, राईट. सो ह्याच 4 कंडिशन्स आपण या आज पूर्ण डिरेक्शन सेन्समध्ये अप्लाय करणार आहोत. परत एकदा
लास्ट वेळेस काइंड रिक्वेस्ट करते, जर नाही समजलं असेल एवढं फास्ट सांगितलेलं तर सीटिंग अरेंजमेंटचा सुरुवातीचा 5 ते 10 मिनिटाचा पोर्शन पहा. पूर्ण गोष्टी मी एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह वेनी शिकवलेल्या आहेत. ओके, सो विदाउट एनी फर्दर ड्यू क्वेश्चन्सला आपण इथे स्टार्ट करूयात. रसिक नावाचा एक व्यक्ती आहे. नाव लुक हिअर. रसिक वॉकड 20 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. देन ही टर्न राईट अँड वॉक 30 मीटर. आता स्टुडंट 2 ते 3 प्रकारची प्रश्न येतात. ठीक आहे, हा एक क्वेश्चन नंबर 1 आहे, ज्यामध्ये हा व्यक्ती जो आहे रसिक, तो आधी सुरुवातीला 20 मीटर नॉर्थ गेला, मग उजवीकडे वळला, मग 30 मीटर गेला, परत उजवीकडे वळला, 35 मीटर गेला, डावीकडे वळला, 15 मीटर गेला, परत डावीकडे वळला, 15 मीटर गेला. क्वेश्चन काय विचारलाय पहा आता पुढे. त्याची पूर्ण जर्नी झाल्यानंतर प्रश्न असा विचारलाय, हाऊ मेनी मीटर्स ही इज फ्रॉम द स्टार्टिंग पोझिशन. स्टार्टिंग पोझिशनपासनं तो किती मीटर अंतरावरती आहे, हा एक प्रकारचा प्रश्न होतो स्टुडंट, ज्यामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीची पूर्ण जर्नी सांगल्या जाईल, इथून इथे गेला, तिथून तिथे गेला अँड ऑल, आणि विचारल्या जाईल स्टार्टिंग पोझिशनपासनं तो किती मीटर अंतरावरती आहे. हा एक प्रश्नाचा प्रकार बनतो. दुसरा एक प्रश्न यामध्ये बनतो की तो कोणत्या दिशेला उभा आहे. म्हणजे पूर्ण जर्नी होईल, पूर्ण तुमची जर्नी होईल त्या पर्सनची, आणि समजा त्याचा एंड पॉईंट हा आला, एंड पॉईंट समजा त्याचा हा आला, तर विचारल्या जाईल सध्या स्थितीला तो कोणत्या दिशेला उभा आहे. हा कॅटेगरी 2चा प्रश्न आहे. कॅटेगरी 2 म्हणजे टाईप 2. एक तर तुम्हाला सुरुवातीच्या पोझिशनपासून किती मीटर अंतरावरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा तो कोणत्या बाजूला फेस करत आहे, कोणत्या दिशेला सध्याला तो उभा आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा तिसरा एक कॅटेगरी यामध्ये बनतो स्टुडंट, ती कॅटेगरी आहे की तो सध्या कोणत्या दिशेला आहे किंवा सध्या कोणत्या दिशेला फेस करतोय हे तर विचारलं जाईल, पण त्यामध्ये तुम्हाला एक रेफरन्स पॉईंट दिला जाईल. त्या रेफरन्स पॉईंटच्या मदतीने तुम्हाला सांगायचं असतं की ती व्यक्ती कोणत्या दिशेला आहे. स्टुडंट, खूप मोठा फरक आहे या 2 प्रश्नामध्ये, की व्यक्ती कोणत्या दिशेला उभी आहे किंवा कोणत्या दिशेला फेस करत आहे. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 की ती व्यक्ती कोणत्या दिशेला फेस करत आहे XYZ पॉईंटला रेफरन्स कन्सिडर करून, किंवा XYZ पॉईंटला XYZ पॉईंटच्या तुलनेमध्ये. हे एकदम डिटेलमध्ये मी पूर्ण क्लासमध्ये एक्सप्लेन करेल, पण स्टार्ट करूयात ह्या क्वेश्चनपासनं, जो की आहे पॉईंट 1. ओके, किंवा टाईप 1 ऑफ द क्वेश्चन. स्टुडंट, कधी कधी तुम्हाला या डिरेक्शन सेन्सच्या प्रश्नामध्ये पायथागोरस थिअरमचा पण, पायथागोरस सिद्धांत जे आहे त्याचा पण यूज करावा लागतो, तर ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. आता ह्या घ्या क्वेश्चन नंबर 1. या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, रसिक 20 मीटर नॉर्थला चालला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, डिरेक्शन सेन्सचा कोणताही प्रश्न येऊ द्या, ॲज आय हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन सिटिंग अरेंजमेंट, प्रत्येक वेळेस आपण ही डायग्राम सोबत ठेवणार आहोत. कोणती डायग्राम? ही रेफरन्स डायग्राम, ज्यामध्ये ही नॉर्थ बाजू दाखवत आहे, ही ईस्ट, ही वेस्ट आणि ही साऊथ. ह्याच्या मदतीने आपण सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं जातं. पहा, सो समजा त्याचा हा स्टार्टिंग पॉईंट आहे. ठीक आहे, तो जातोय 20 मीटर नॉर्थ म्हणजे काय, आता ह्या डिरेक्शनला जर कम्पेअर केलं तर वरच्या साईडला जातोय तो नॉर्थला. समजा इथून ते इथंपर्यंत आला तुमचा 20 मीटरचा अंतर. सो सोबत स्टुडंट मला नेम पण करत जाईल पॉईंटला. समजा हे स्टार्टिंग पॉईंट आहे ए पासनं बी पर्यंत झाला 20 मीटर नॉर्थकडे तो चालत गेला. आता पुढे काय होतं स्टुडंट, तो उजवीकडे वळतोय. आपण पाहिलं, एखादी व्यक्ती नॉर्थकडे असेल, उत्तरेकडे असेल आणि ती उजवीकडे वळतीये, म्हणजे आपली पण उजवी बाजू सारखी, त्याची पण उजवी बाजू सारखी, त्या पर्सनची पण, म्हणजे ही झाली त्या पर्सनची उजवी बाजून तो गेला 30 मीटर. थोडासा 20 मीटरपेक्षा थोडा मोठा दाखवा, जेणेकरून कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. ठीक आहे, या गोष्टीची पण काळजी घ्या. समजा पॉईंट बी पासनं पॉईंट सी पर्यंत झाला तुमचा हा 30 मीटर्स. सोबत डिरेक्शन्स पण देत जा. ठीक आहे, यानंतर काय होतं स्टुडंट, आता तो कोणत्या दिशेला तुमच्या अकॉर्डिंग, तो सीकडे चालला आहे. म्हणजे या डायग्रामला थोडं रेफरन्स ठेवायचं आणि लक्षात घ्या, हा चालला आहे या बाजूला, म्हणजे ईस्टकडे चालला आहे. बरोबर, सीकडे चालला आहे म्हणजे या बाजूला चालला आहे, म्हणजे ईस्टकडे चालला आहे. आपल्याला माहिती, जेव्हा तो ईस्टकडे आहे, ईस्टकडे जात असताना आता तो टर्न कुठे घेतोय, परत उजवीकडे राईट हँड साईडला टर्न घेतो आणि 35 मीटर चालत चालला आहे. आपण पाहिलं, एखादी व्यक्ती
ईस्टकडे आहे, पूर्वेकडे आहे आणि त्या टाईमला ती व्यक्ती उजवीकडे वळती, म्हणजे ती खालच्या साईडला जाणार आहे. खालच्या साईडला 35 मीटर, समजा इथून ते इथंपर्यंतचं अंतर आपण घेतला 35 मीटर पॉईंट डी पर्यंतचा. ठीक आहे, म्हणजे हे आता कुठे चालली, खालच्या बाजूला. खालच्या बाजूला चालली म्हणजे स्टुडंट्स कुठे चालली, दक्षिणेकडे चालली. राईट, अशा पद्धतीने तुम्हाला साऊथकडे चालली हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून ही रेफरन्स डायग्राम अतिशय इम्पॉर्टंट आहे. यानंतर काय होतं, स्टुडंट पॉईंट डी पर्यंत आल्यानंतर आता ही व्यक्ती दक्षिणेकडे येते. दक्षिणेकडे आल्यावरती तो लेफ्टला टाकणार आहे 15 मीटर. मला सांगा, एखादी व्यक्ती दक्षिणेकडे आहे, ती लेफ्टला चालली म्हणजे ती आपल्या उजव्या बाजूला जाणार आहे. आपण पाहिलं होतं ही गोष्ट डिटेलमध्ये. समजा इथून ते इथंपर्यंतचा तुमचा अंतर झाला 15 मीटर. ओके, पॉईंट डी टू पॉईंट ई पर्यंतचा. पुढे परत काय स्टुडंट, अजून ही व्यक्ती आता या बाजूला चालली म्हणजे परत एकदा ही व्यक्ती कुठे चालली, ईस्टला चालली. म्हणजे या बाजूला चालली म्हणजे ईस्टला चालली. यानंतर काय होतंय, ईस्टकडे असताना आता ती परत 15 मीटर लेफ्टला म्हणजे डाव्या बाजूला चालली. एखादी व्यक्ती ईस्टकडे आहे आणि ती डाव्या बाजूला चालली म्हणजे ती उजव्या बाजूला म्हणजेच वरच्या साईडला जाणार आहे. समजा इथून ते इथंपर्यंत ती व्यक्ती आली आणि हे झाले तुमचे 15 मीटर. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. आणि हे समजत नसेल तर याचा अर्थ हा आहे की तुमचा बेसिक्स जो आहे तो थोडासा वीक पडतोय. 10 ते 15 मिनटं लागतात ते कवर करायला, जास्त काही वेळ नाही लागत. सो मी रिक्वेस्ट करते, काइंड रिक्वेस्ट आहे, एकदा प्लीज तो व्हिडिओ पाहून घ्या सिटिंग अरेंजमेंटच्या सुरुवातीचा. यामध्ये आता तुम्हाला विचारले स्टार्टिंग पॉईंट ते एंड पॉईंटपर्यंतचा अंतर काय. तर स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे, ए. एंड पॉईंट कोणता, समजा हा पॉईंट आहे एफ. ठीक आहे, स्टार्टिंग टू एंड पॉईंटपर्यंतचा डिस्टन्स शोधायला सांगितला. आधी तर आपल्याला ह्या दोन्ही पॉईंट्सला जॉईन करावं लागेल. जॉईन केल्यानंतर स्टुडंट बी आणि सी मधला जो काही अंतर आहे तो या पॉईंट ए आणि समजा ह्याला मी ओ नाव दिलं. ए ओ मधला अंतर आणि बी सी मधला अंतर सारखा असणार आहे. हे 30 मीटर आहे म्हणजे हे पण 30 मीटर येईल. डीईचा अंतर किती आहे, 15 मीटर. डीई 15 मीटर आहे म्हणजे हे जे ओ एफ वाला अंतर आहे हा पण 15 मीटर येणार आहे. पण प्रश्न काय आपला, ए पासनं ते एफ पर्यंतचा अंतर शोधायचं. सो ए एफचा अंतर किती येईल स्टुडंट, हे ए ओचा अंतर प्लस ओ एफचा अंतर ॲड करा. दोघांना मी जेव्हा जोडते मला टोटल व्हॅल्यू किती भेटेल, 45 मीटर भेटेल. 45 मीटर तर उत्तर यायला पाहिजे. सोबत प्रश्न काय विचारले, इन विच डिरेक्शन ही इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंटपर्यंतचा जर तुम्हाला इथे अंतर विचारलं आहे नो डाऊट, बट सोबत तुम्हाला इथे कोणत्या डिरेक्शनला उभं आहे हे पण विचारलं आहे. आता स्टुडंट्स इथे वाटत असेल स्टुडंटला की मॅम ईस्ट काल नॉर्थ यायला पाहिजे कारण तो वरच्या बाजूला चालला आहे. ही व्यक्ती इथे उभी आहे शेवटी. ही जी व्यक्ती होती आता थोडं रब करते, ही व्यक्ती शेवटी अशी उभी होती म्हणजे ती वरच्या साईडला जात होती. राईट, म्हणजे याचा अर्थ काय मॅम, ती नॉर्थला जात होती, उत्तरेकडे जात होती. पण प्रश्न तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेत विचारला आहे. ह्याचं उत्तर काय ईस्ट येते हे तुम्हाला थोड्या वेळेला समजेल. सध्याला मी थोड्याला साईडला ठेवेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे या. के इज 40 मीटर साऊथ वेस्ट ऑफ एल. ओके, आणि यानंतर काय दिले पहा, if m is 40 meter southeast of L, then m is in which direction of K? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. प्रश्न काय विचारलाय की K is 40 meter southwest of L. समजा हा L आहे, हा L पॉईंट आहे. सो Lच्या साऊथ वेस्टला यायला पाहिजे K पॉईंट. ओके, सो मी काय करेल, ह्या जो L पॉईंट आहे L पॉईंटवरती मी ही अशी एक डायग्राम काढेल. ठीक आहे, हा समजा तुमचा एल पॉईंट आहे. एल पॉईंटवरती ही डायग्राम काढली. हे झाली नॉर्थ बाजू, ही झाली ईस्ट बाजू, ही झाली वेस्ट बाजू आणि ही झाली साऊथ बाजू. प्रश्न काय बोलतोय, एलच्या साऊथ वेस्टला के आहे. साऊथ वेस्टला आहे म्हणजे काय स्टुडंट, साऊथ आणि वेस्टच्या मध्ये कुठेतरी तुमचा कोणता पॉईंट आहे, हा के पॉईंट आहे. इथे जर एल आहे तर के पॉईंट कुठे येईल, इथे येईल, साऊथ आणि वेस्टच्या मध्ये. आणि या दोघांमधला अंतर पण दिलाय तुम्हाला, किती दिलाय, 40 मीटर अंतर पण दिलाय. 40 मीटर अंतर पण दिलाय. यानंतर पुढे प्रश्न काय बोलतोय पहा, इफ एम इज 40 मीटर साऊथ ईस्ट ऑफ एल. एलच्या साऊथ ईस्टला एम आहे. साऊथ आणि ईस्टच्या मध्ये कोणाच्या, एलच्या साऊथ आणि ईस्टच्या मध्ये कोण आहे स्टुडंट, एम आहे. म्हणजे समजा इथे कुठेतरी तुमचा एम आहे आणि या दोघांमधला पण अंतर किती आहे, 40 मीटर आहे. स्टुडंट समजते तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं आहे. एलच्या तुलनेमध्ये आपण के आणि एमची दिशा शोधून काढली. कशी शोधली,
एलच्या तुलनेमध्ये एलवरती डायग्राम काढून. सिमिलरली क्वेश्चन नंबर 1मध्ये पण हीच कॉन्सेप्ट लागणार आहे. ज्या पॉईंटच्या तुलनेमध्ये तुम्हाला दिशा शोधायला सांगतात त्या पॉईंटवरती तुम्ही ही डायग्राम काढणार आहात. ओके, एलच्या तुलनेमध्ये के पॉईंट इथे आला, एलच्या तुलनेमध्ये एम पॉईंट इथे आला. आता ही जी रेफरन्सवाली डायग्राम होती ही मी थोडं रब करून टाकतं जेणेकरून आपल्याला आता समजेल की कशा पद्धतीने ही लोकेट झालेले आहेत 3 पॉईंट्स. अशा पद्धतीने लोकेट झाले. त्यामध्ये काय होतं आहे की हे जे 40 मीटर सोडले आपण तर हा पॉईंट के इथे येतो आहे आणि इथे 40 मीटर्सला इथे येतो एम पॉईंट. प्रश्न काय विचारला, या दोघांमधला अंतर किती आहे, के पासनं ते एमपर्यंतचा अंतर किती आहे. स्टुडंट अंतर नाही विचारलं, डिरेक्शन विचारली. कोणाच्या तुलनेमध्ये विचारले पहा. देन एम इज इन विच डिरेक्शन ऑफ के. एम इज इन विच डिरेक्शन ऑफ के म्हणजे एम कोणत्या बाजूला आहे कम्पेअर्ड टू के. एमची तुम्हाला जागा सांगायची आहे, एम कोणत्या दिशेला आहे कम्पेअर्ड टू के. आता ह्याचं उत्तर काय येईल मग, सगळ्यात इम्पॉर्टंट कोणाची दिशा शोधायची आहे, एमची दिशा शोधायची आहे. कोणाच्या तुलनेमध्ये शोधायची आहे, केच्या तुलनेमध्ये शोधायची आहे. ज्याच्या तुलनेत तुम्हाला शोधायची असती त्याच्यावरती तुम्ही ही डायग्राम काढून टाका. समजलं, सिम्पल. ज्याच्या तुलनेत तुम्हाला शोधायचं आहे त्याच्यावरती तुम्ही ही डायग्राम काढून टाका. डायग्राम काढल्यावरती तुम्हाला समजेल की मॅम ही ईस्ट बाजू आहे, ही वेस्ट आहे, नॉर्थ आहे आणि ही वेस्ट आणि ही साऊथ आहे. सो एम कुठे येतोय, ईस्ट बाजूला येतोय, ईस्टच्या बाजूला येतोय. कोणाच्या तुलनेमध्ये, केच्या तुलनेमध्ये. म्हणून इथे तुमचं उत्तर काय येणार आहे, ईस्ट. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. हे इम्पॉर्टंट आहे स्टुडंट. ज्याच्या तुलनेमध्ये विचारले त्याच्यावरती ही डायग्राम काढायची. जसं जसे मी क्वेश्चन्स घेत जाईल तसं तुमच्या कॉन्सेप्ट जे ओपन अप होत जातील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ मॅन वॉक 5 किलोमीटर साऊथ अँड देन ही टर्न टू राईट. After walking 3 kilometers, he turned to left and walks 4 kilometers. Again, he goes back 5 kilometers straight. Now, in which direction he is from the starting position? प्रश्नात important point काय आहे? हा, in which direction he is from the starting place. Starting placeच्या तुलनेमध्ये तो कोणत्या दिशेला उभा आहे हा प्रश्न विचारला आहे स्टुडंट. फक्त जर प्रश्न हा विचारला असता की तो कोणत्या दिशेला उभा आहे तर उत्तर वेगळं आलं असतं. पण तुम्हाला स्टार्टिंग प्लेसच्या तुलनेमध्ये विचारले. दोन्हीचेही उत्तरं मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगेल. ठीक आहे. आता स्टार्टिंग प्लेसच्या तुलनेत विचारलं म्हणजे स्टार्टिंग प्लेसवरती तुम्ही ती डायग्राम काढून आन्सर फाइंड आउट करू शकता. चला तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ओके. अ मॅन वॉक्स 5 किलोमीटर टुवर्ड साऊथ. आधी तर ही डायग्राम काढून घ्या. ही झाली नॉर्थ बाजू, ही ईस्ट, ही वेस्ट आणि ही झाली साऊथ. ओके. आता क्वेश्चन कसा आहे, समजा हे स्टार्टिंग पॉईंट आहे. ओके. स्टार्टिंग पॉईंटपासनं एखादा माणूस 5 किलोमीटर साऊथकडे गेला. समजा हे इथून ते इथंपर्यंतचा जो अंतर आहे एपासनं ते पॉईंट बीपर्यंतचा तो आहे समजा 5 किलोमीटर. 5 किलोमीटर्स. 5 किलोमीटर आल्याच्या नंतर ओके साऊथमध्ये आल्यानंतर तो राईटला वळतो. स्टुडंट आता तो राईटला वळतोय म्हणजे ती कोणती बाजू असणार आहे. समजा इथून ते इथंपर्यंतचं अंतर आहे 5 किलोमीटर्स. तो कसा आला, दक्षिणेकडे आला एपासनं बीकडे. आता तो उजवीकडे वळतो. आपल्याला माहिती दक्षिणेकडे एखादी व्यक्ती उजवीकडे वळते म्हणजे एक्झॅक्टली ती डावीकडे वळते. डावीकडे वळल्यानंतर ती 3 किलोमीटर्स जात आहे स्टुडंट्स. राईट. 3 किलोमीटर. समजा इथून ते इथंपर्यंतचा अंतर तुमचा झाला 3 किलोमीटर. ओके. हे किती झालं, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर्स. 3 किलोमीटर चालत गेल्यावरती पुढे काय होते पहा. 3 किलोमीटर चालत गेल्यावरती परत आता लेफ्टला टर्न घेतो. पहिली महत्त्वाची गोष्ट, तो आधी इकडे आला म्हणजे कोणत्या बाजूला आला, वेस्टकडे आला. वेस्टकडनं तो आता टर्न कुठे घेतोय, वेस्टकडनं तो टर्न घेतोय लेफ्टकडे, डावी बाजू म्हणजे कोणती बाजू असते स्टुडंट, तुमची खालची बाजू आपण पाहिली होती. राईट. डावी बाजूकडे वळून तो 4 किलोमीटर चालत गेला. स्टुडंट्स ते इथून ते इथंपर्यंतचं अंतर समजा 4 किलोमीटर आहे. हा 4 किलोमीटरचा अंतर आहे. 4 किलोमीटरचा अंतर आल्यावरती देन ही गोज बॅक 10 किलोमीटर स्ट्रेट. देन ही गोज बॅक 10 किलोमीटर स्ट्रेट. स्टुडंट आता काय होतं इथे 4 किलोमीटर आला खाले. आता काय करतोय तो, मागे रिव्हर्स जातोय, उलटं जातोय. म्हणजे असा चालत आला होता तो आता काय करेल, असा परतीत जाईल वापस. किती किलोमीटर, 10 किलोमीटर. 10 किलोमीटर म्हणजे समजा तो इथंपर्यंत कुठेतरी आला. क्वेश्चन समजला का काय होतं. परत एकदा मी थोडासा रिपीट करते. थोडासा ट्रिकी क्वेश्चन नाही आहे बट वेगळा वाटेल स्टुडंट्सला. इथून तो इथंपर्यंत आला 5 किलोमीटर. इथून इथंपर्यंत म्हणजे काय स्टुडंट, साऊथकडे. राईट. पॉईंट एपासनं पॉईंट बीकडे साऊथकडे आला. नंतर तो लेफ्टकडे वळला. लेफ्ट म्हणजे आपली इथे काय होणार आहे, एक्झॅक्टली
आपली लेफ्ट बाजू त्या पर्सनची डावी बाजू, म्हणजे तो राईटकडे वळतोय. तो अशा पद्धतीने वळला, 3 किलोमीटर चालत गेला. 3 किलोमीटर चालत गेल्यावरती आता तो काय करतोय, तो परत खालच्या बाजूला गेला. किती किलोमीटर? 4 किलोमीटर. समजा इथून ते इथंपर्यंतचं अंतर तुमचा 4 किलोमीटर आहे. बट यानंतर लक्षात घ्या, इथे आल्यानंतर तो स्ट्रेट लाईनमध्ये वापस जातोय. इथे आला होता म्हणजे असा वापस जातोय, वापस जातोय, वापस जातोय, वापस जातोय. किती वापस जातोय स्टुडंट? 10 किलोमीटर. तर 10 किलोमीटर इथंपर्यंत कसे ड्रॉ केलेत मी पहा. इथून ते इथंपर्यंतचं अंतर 4 किलोमीटर आहे, सगळ्यांना माहिती. ओके, सी पासनं ते पॉईंट डी पर्यंतचं अंतर 4 किलोमीटर आहे. पहा, पॉईंट ए जे होतं, ए ते पॉईंट बी पर्यंतचं अंतर किती आहे? 5 किलोमीटर. म्हणजे हा जो पॉईंट ओ आहे, हा ओ पासून ते सी पर्यंतचं अंतर पण 5 किलोमीटर असेल. हे झाले 5, हे झाले 4, म्हणजे 9 किलोमीटर. आणि हे वरचे एक्स्ट्राचे जे मी इथे ड्रॉ केले, समजा हे आहे तुमचा 1 किलोमीटर. म्हणजे झाले टोटल 10 किलोमीटर. इथून ते इथंपर्यंतचा अंतर झाला 10 किलोमीटर. राईट, स्ट्रेट मागे गेला तो. प्रश्न काय विचारले? कोणत्या दिशेला तो उभा आहे कम्पेअर्ड टू द स्टार्टिंग पॉईंट. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय? स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेमध्ये तो कोणत्या दिशेला उभा आहे. बट हा क्वेश्चन आन्सर करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर करेल की तो कोणत्या दिशेला फेस करतोय. स्टुडंट, भले तो रिव्हर्स जात असेल, ओके, रिव्हर्स जात असेल. रिव्हर्स म्हणजे थोडंसं तो उलटा उलटा चालत जाणार आहे. तो फक्त पाथ उलटा घेतला, तो सरळच चालत जाणार आहे. पण त्याची फेसिंग कशी असेल मग यावेळेस? तो असा जात आहे, असा जात आहे, असा जात आहे, असा जात आहे, असा जात आहे. म्हणजे तो वरच्या बाजूला जात आहे. प्रश्न जर एवढा विचारला असता की तो कोणत्या बाजूला उभा आहे किंवा कोणत्या दिशेला फेस करतो या पॉईंटला, तर तुम्ही उत्तर दिलं असतं सरळ सरळ इथे बघून नॉर्थ. बट स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेत बोलले. स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेत बोलल्यावरती तुम्ही काय करणार? स्टार्टिंग पॉईंटवरती ही डायग्राम काढा. ओके, ही झाली नॉर्थ बाजू, ही झाली वेस्ट, ही झाली ईस्ट आणि ही झाली साऊथ. मग स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेत जर पाहिलं तर तो नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये कुठेतरी येतो, इथे येतोय, बरोबर. म्हणून उत्तर काय येईल? नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये येईल. नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये तो राहणार आहे. हा फरक पडतो जेव्हा हे दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. स्टुडंट, मी दोन्ही प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केला. तर क्वेश्चन नंबर 1 वरती येते एकदा. हा जो क्वेश्चन होता यामध्ये सुद्धा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेमध्ये शेवटचा पॉईंट विचारला होता. म्हणून आपण स्टार्टिंग पॉईंटवरती ही डायग्राम काढली. स्टार्टिंग पॉईंटवरती ही डायग्राम जेव्हा मी काढली, मला समजलं की मॅम जो शेवटचा पॉईंट होता, जो व्यक्ती इथे उभा होता, तो कुठे आहे? हा ईस्ट बाजूला आहे. म्हणून उत्तर ईस्ट आलं. समजलं? म्हणून उत्तर नॉर्थ नाही आलं. फक्त जर कुठल्या डिरेक्शनला फेस करत आहे हा प्रश्न विचारला, त्या मुवमेंटला तुम्ही हे उत्तर दिलं असतं. आता आपण तिन्ही चारी प्रकारचे क्वेश्चन्स प्रॉपरली पाहून घेतलेत. आता इथून थोडीशी स्पीड जी आहे आपण वाढून घेऊयात. ठीक आहे, पहा, 2 कार्स, 2 कार आहेत इथे स्टुडंट्स. 2 कार्स, ओके, स्टार्ट्स फ्रॉम दी अपोजिट प्लेसेस ऑफ अ मेन रोड विच आर 150 किलोमीटर अपार्ट. लक्षात घ्या, 2 कार आहेत. समजा इथून ते इथंपर्यंतचा तुमचा जो अंतर आहे, इथून ते इथेपर्यंतचा जो अंतर आहे, थोडंसं खाली ड्रॉ करते, 150 मीटर आहे, 150 किलोमीटर. ओके, एक कार इथे उभी आहे एक्स नावाची, एक कार इथे उभी आहे वाय नावाची. ह्या दोघांमधला अंतर तुम्हाला दिला आहे 150 किलोमीटर. आणि या दोन्ही कार एकमेकांकडे आता अप्रोच करत आहेत. बट त्यांचे डिरेक्शन्स तुम्हाला इथे प्रश्नात दिले. जसं की पहिली कार जी आहे तुमची ती 25 किलोमीटर. ओके, फर्स्ट कार रन्स 25 किलोमीटर अँड टेक अ राईट टर्न. समजा ही ती पहिली कार आहे. ओके, इथून स्टार्ट करते, अंतर तर सारखं इथून स्टार्ट केली, 25 किलोमीटर ती इकडे जातीये. कुठे? जर्नी तिने स्टार्ट केली, 25 किलोमीटर्स इथेपर्यंत गेली, पॉईंट ए पासनं ते पॉईंट बी पर्यंत. ओके, नंतर तिने काय केलं? राईट टर्न घेतला. स्टुडंट, ही डायग्राम ऑलवेज ड्रॉ करायचीच जेणेकरून आपल्याला थोडंसं जे आयडिया येते. ठीक आहे, तर कुठे टर्न घेते स्टुडंट? ती उजवीकडे टर्न घेते. आता ही व्यक्ती उजवीकडे चालली. पहिली महत्त्वाची गोष्ट तर ही ईस्टकडे चालली. ईस्टकडे उजवीकडे टर्न घेतली म्हणजे खालच्या बाजूला टर्न घेतली आणि गेली 15 किलोमीटर. समजा हे इथून ते इथंपर्यंतचं अंतर तुमचं 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर गेल्यानंतर स्टुडंट्स परत त्यांनी टर्न घेतली कुठे? डावीकडे. राईट, टेक्स अ टर्न ऑफ, नाही, उजवीकडे घेतली, उजवीकडे टर्न घेतली, राईटकडे टर्न घेतलेली. थोडेसे क्वेश्चन्स जे शॉर्ट आहेत, स्क्रीन थोडीशी शॉर्ट असल्यामुळे प्लीज समजून घ्या. टर्न कुठे घेते? राईटकडे टर्न घेते. राईटकडे टर्न घेते म्हणजे स्टुडंट एखादी व्यक्ती आता कुठे जाते? खालच्या बाजूला जाते, दक्षिणेकडे जाते. उजव्या बाजूला टर्न घेऊन म्हणजे ती खालच्या साईडला आली. आता परत इथून काय होते स्टुडंट? ती डावीकडे टर्न घेणार आहे.
कुठे टर्न घेणार आहे, डावीकडे टर्न घेणार आहे आणि 25 किलोमीटर जाणार आहे. पहिला ती कुठे गेली पहा, प्लीज क्वेश्चन प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्या. पहिलं 25 किलोमीटर गेली, 25 किलोमीटर घेऊन नंतर राईटला टर्न घेतली म्हणजे खालच्या बाजूला, आणि 15 किलोमीटर ते ट्रॅव्हल करत आलेली आहे, म्हणजे इथून ते इथंपर्यंत आलेली आहे. हे ॲरोज नको प्रत्येक वेळेस, ठीक आहे. 15 किलोमीटर, 15 किलोमीटर आल्यानंतर पॉईंट सी पर्यंत आता ती टर्न घेणार आहे कुठे, लेफ्टकडे. लेफ्टकडे टर्न घेणं म्हणजे काय, व्यक्ती दक्षिणेकडे येत होती, लेफ्टकडे टर्न घेतली म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ती उजवीकडे टर्न घेतली आपल्या अकॉर्डिंग. सो इथंपर्यंत 25 किलोमीटरपर्यंत आलेली आहे. आता 25 किलोमीटर आली डी पॉईंटपर्यंत. तोपर्यंत काय होतं, जी दुसरी कार होती ना स्टुडंट, ती फक्त 35 किलोमीटर आलेली आहे. ती किती किलोमीटर आलेली आहे, 35 किलोमीटर. समजा इथून ते इथंपर्यंतचा तुमचा जो अंतर आहे हा दुसरा कारचा, ही पहिली कार होती आपली, ठीक आहे. इथे जी दुसरी कार आहे तुमची, ही दुसरी कारनी 35 किलोमीटर जे आहे कवर केलेत. समजा हा पॉईंट आहे तुमचा ई आणि हा पॉईंट आहे तुमचा एफ. प्रश्न काय विचारला आहे तुम्हाला, या दोन ज्या कार होत्या इथून ते इथंपर्यंत, राईट, त्यांनी प्रवास केला. ही कार इथंपर्यंत आली, ही जी दुसरी कार आहे ती इथंपर्यंत आली. आता या दोघांमधला तुम्हाला अंतर शोधायला सांगितला, दोघांमधला डिस्टन्स शोधायला सांगितलं. खूप सोपा प्रश्न आहे. टोटल डिस्टन्स होता 150 मॅडम, राईट. 150मध्ये पहिली कारने किती डिस्टन्स कवर केला, भले ही कार 25 किलोमीटर गेली, 15 गेली, 25 गेली, ह्याचा अर्थ असा थोडी आहे स्टुडंट्स की तिने 50 + 50, राईट, 25 + 25 50 आणि वरचे 15 किलोमीटर म्हणजे किती झाले, हे 65 किलोमीटर ट्रॅव्हल केली असा अर्थ होईल का, नाही. आपल्याला ह्या डिस्टन्सच्या तुलनेत सांगायचं आहे. ती वेडेवाकडे टर्न घेत बसली इथे 15 किलोमीटरचे. आपल्यासाठी हे 15 किलोमीटर इम्पॉर्टंट महत्त्वाचे आहेत का, नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, इथून ते इथंपर्यंत त्यांनी 25 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, इथून ते इथंपर्यंत 25 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, म्हणजे एक्झॅक्ट त्यांनी किती ट्रॅव्हल केलेलं आहे स्टुडंट्स, इथे त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे टोटल 50 किलोमीटर कार एनी. आणि कार बीनी इथून ते इथंपर्यंतचा अंतर किती कवर केला आहे, 35 किलोमीटरचा अंतर कवर केला आहे. इथला डिस्टन्स शोधायचा आहे आपल्याला. टोटल माहिती 150. मग मी काय करेल, 150मधनं या व्हॅल्यू वजा करेल. कोणत्या व्हॅल्यू, या पहिली कारचे 50 किलोमीटर आणि दुसऱ्या कारचे 35 किलोमीटर, म्हणजे टोटल किती झालं स्टुडंट, 150मधनं मी 85 वजा करेल, मला भेटेल 65 किलोमीटर. सो 65 किलोमीटर्स तुमचं इथे उत्तर असणार आहे. खूप सोपा प्रश्न होता. थोडंसं आयडियली विचार करायचा की एक्झॅक्टली काय होतंय. आपल्याला माहिती आहे की टोटल अंतर आहे 150, टोटल अंतर आहे 150, राईट. सो या 150मधले पहिल्या कारनी इथून ते इथंपर्यंत ती आलेली आहे, त्यांनी किती कवर केले, 25 + 25. हे 15 केलेत का, नाही. ते फक्त आपण काय बोलू शकतो, टर्न ट्विस्टमध्ये गेलेत, ते इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्यासाठी हा पाथ इम्पॉर्टंट आहे, एक्सपासनं ते वायपर्यंतचा. आणि दुसऱ्या कारने किती कवर केले, 35 किलोमीटर. त्यांनी टाईमपास करत बसलं नाही, ते स्ट्रेट आले. आपल्याला टोटल अंतर माहिती 150, त्यातनं मी 50 + 35 म्हणजे हे डिस्टन्स जे आहे वजा करून टाकल्यावरती मला हा अंतर भेटणार आहे सेंटरचा, जो की आहे 65 किलोमीटर्स. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. अ चाइल्ड वेंट 90 मीटर इन द ईस्ट. परत डायग्राम काढून घेऊ. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ. 90 मीटर कुठे गेले, ईस्टमध्ये. समजा हे स्टार्टिंग पॉईंट आहे त्या व्यक्तीची किंवा त्या चाइल्डची. 90 मीटर तो गेला कुठे स्टुडंट्स, ईस्टमध्ये. समजा इथून ते इथंपर्यंतचा अंतर आहे तुमचा 90 मीटर्स, नॉट किलोमीटर, मीटर, राईट. ए पासनं बी पर्यंत ईस्टकडे गेला म्हणजे या बाजूला गेला. नंतर काय होतंय स्टुडंट, तो घेतोय राईटकडे टर्न. आता एखादी व्यक्ती ए पासनं बी पर्यंत आली, राईटला टर्न घेते म्हणजे ती खालच्या बाजूला वळतीये, बरोबर. ईस्टपासनं आपण बघितलं, पूर्वेपासनं राईट बाजू म्हणजे खालची दिशा असते. मग तो आला 20 मीटर. 20 मीटर आल्याच्या नंतर बी पासनं सी पर्यंत त्यांनी आता टर्न घेतलेला आहे उजवीकडे. एखादी व्यक्ती जेव्हा खालच्या बाजूला यायली म्हणजे दक्षिणेकडे यायली, दक्षिणेकडून उजवी बाजू म्हणजे आपली डावी बाजू असते स्टुडंट. समजा त्यांनी इथून ते इथंपर्यंत मग आता ट्रॅव्हल केलं 30 मीटर्स, पॉईंट सी पासनं पॉईंट डी पर्यंत. आता पुढे काय होतं स्टुडंट, पुढे होते काय यामध्ये पहा, पॉईंट डी पर्यंत आल्यानंतर त्यांनी टर्न घेत आहेत आता इथे नॉर्थकडे. नॉर्थकडे म्हणजे काय स्टुडंट, वरच्या बाजूला टर्न घेऊन त्यांनी गेले 100 मीटर. समजा इथून ते इथेपर्यंतचा डिस्टन्स आहे 100 मीटर. पॉईंट डी पासनं ते गेले पॉईंट ई पर्यंत. आता क्वेश्चन काय विचारला आहे, क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेला आहे, ए आणि ई या दोघांमधला अंतर काय, हाऊ फार डिड द
डिड ही मीट विथ हिज फादर फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंटपासनं ते एंड पॉईंटपर्यंतचा बेसिक तुम्हाला इथे अंतर शोधायचं आहे. आता इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, तुम्हाला अंतर कुठलं शोधायचं आहे? हा अंतर ए पासनं ते ई पर्यंतचा, बरोबर. ए पासनं ते ई पर्यंतचा अंतर शोधायचं आहे. पण यामध्ये तुम्हाला यूज करायचं आहे पायथागोरस थिअरम, पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत एक्सप्लेन करण्याच्या पूर्वी मला सांगा, इथे तुम्हाला एक ट्रायंगल दिसतोय का? हा एक त्रिकोण दिसतोय का? ए ई, आणि समजा ह्या पॉईंटला मी इथे नेम करते ओ. ए ई आणि ओ, बाकीच्या डायग्रामला सध्या सोडून टाका. ठीक आहे, हा एक ट्रायंगल दिसतोय तुम्हाला. ओके, आता पूर्ण ए पासनं ते बी पर्यंतचं अंतर किती होतं? 90 मीटर. ओके, डी सी पर्यंतचं अंतर काय? 30 मीटर. समजा डी सी जर 30 मीटर आहे तर ओ बी पण 30 मीटर असणार आहे. ओ बी पण 30 मीटर असणार आहे. तर मला 90 मीटरमधनं जर मी 30 मीटर वजा केले तर मला ए पासनं ते ओ पर्यंतचा अंतर भेटून जाईल. म्हणजे किती होईल स्टुडंट? हे 90 मायनस 30 म्हणजे किती झाले? हे 60 मीटर्स. 60 मीटर काय झाला मग? हा तुमचा कशाचा अंतर झाला? ए ओचा अंतर झाला. यानंतर पुढे पहा, तुम्हाला इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती? तुम्हाला इथे माहिती बी सी आहे 20 मीटर. जर बी सी 20 मीटर असेल, बी सी जर 20 मीटर असेल तर मला एक गोष्ट सांगा, ओ डी पण काय असेल? ओ पासनं ते डी पर्यंतचं अंतर पण काय असेल? हा पण असेल 20 मीटर. इथून ते इथंपर्यंतचं अंतर पहा, हा 20 मीटर आहे तर हा पण ओ डी किती असणार आहे? 20 मीटर. ओ डी आला माझ्याकडे 20 मीटर. ओके, यानंतर ओ डी 20 मीटर आहे स्टुडंट. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट मला यात काय माहिती? ई पासनं ते डी पर्यंतचं अंतर माहिती आहे. ई पासनं ते डी पर्यंतचं अंतर माहिती. हे झालं ई आणि हे पॉईंट झाला डी. ई डी किती आहे हो? 100 मीटर. ई डी किती आहे? 100 मीटर. हे इथून ते इथंपर्यंतचं अंतर तुमचा किती झाला? हा पूर्ण 100 मीटर, राईट. बट 100 मीटरमधनं जर मी ही व्हॅल्यू वजा केली, तुमच्याकडे हे पूर्ण 100 मीटर आहे. 100 मीटरमधनं मी जर ही ओडीची व्हॅल्यू वजा करून टाकली तर मला ही बाजू भेटून जाईल. कोणती बाजू? ई ओ भेटून जाईल. म्हणजे ही बाजू भेटेल. किती भेटेल स्टुडंट? 100मधनं हे 20 वजा करून टाका, मला किती भेटले? 80 मीटर. सो माझ्याकडे ई ओची पण व्हॅल्यू आलेली आहे 80 मीटर. आय होप तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यूज कशा आल्या त्या समजल्या असतील. आता सध्यासाठी मी ही डायग्राम रब करून टाकते. ओके, आता यानंतर काय महत्त्वाचं आहे पहा यात. ठीक आहे, यामध्ये आहे इम्पॉर्टंट, आपल्याला शोधायचं आहे ए ईचा अंतर. बरोबर, हे शोधायचं होतं आपल्याला. बट आता आपण इथे कसं शोधणार? पायथागोरस थिअरमच्या मदतीने शोधणार. पायथागोरस थिअरम आहे काय हे आधी एक्सप्लेन करते. समजा एक ट्रायंगल आहे माझ्याकडे. ट्रायंगल आहे ए बी सी. ट्रायंगल आहे ए बी सी. तर ट्रायंगल ए बी सीमध्ये स्टुडंट, किंवा असा ट्रायंगल घ्या सिम्पल या साईडला. ओके, ए बी आणि सी. जी साईड ए बी असते याला आपण बोलतो तुमच्या ट्रायंगलची किंवा त्रिकोणाची हाईट किंवा उंची. ओके, बी सी जी असते स्टुडंट ह्याला आपण बोलतो बेस. बेस बोलतो, पाया बोलतो. आणि ए सीला जे आहे ह्याला बोलतो आपण हायपोटेनस. काय बोलतो? हायपोटेनस. ओके, हायपोटेनस बोलतो. मग आता हे हाईट, बेस आणि तुमचं जे हायपोटेनस झाला, या तिघांमध्ये एक रिलेशन असतं. काय असतं ते रिलेशन? जे तुमचा ए सी आहे, हायपोटेनस आहे, त्याचा वर्ग कशाच्या बरोबर येणार आहे स्टुडंट? ह्याचा वर्ग, ह्याचा जो तुमचा वर्ग आहे तो कशाच्या बरोबर येणार आहे? ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग. म्हणजेच तुमच्या हाईटचा वर्ग प्लस तुमचा बेसचा वर्ग जेव्हा आपण कराल तेव्हा तुम्हाला हायपोटेनसचा वर्ग भेटणार आहे. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, ए सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग. जर हे माहिती नसेल तर प्लीज काइंड रिक्वेस्ट आहे, क्लिअर करून घ्या. ठीक आहे, स्टील जर क्लिअर होत नसेल तर तुम्ही पुढच्या क्वेश्चन्समध्ये पण ह्याचा यूज आहे तिथून क्लिअर करून घेऊ शकता. आय होप तुम्हाला मी हे प्रॉपरली एक्सप्लेन केलं. काय असतं स्टुडंट? जे हायपोटेनस असतं म्हणजे ए सीची जी साईड असती ते ए सीची साईड आपण कसं शोधू शकतो? बी सीचा वर्ग प्लस ए बीचा वर्ग म्हणजे बेसचा वर्ग प्लस हाईटचा वर्ग, उंची आणि पाया. ओके, या दोघांचा वर्गची जर आपण बेरीज घेतली तर आपल्याला हायपोटेनस भेटून जाईल. ठीक आहे, सो यामध्ये पहा स्टुडंट, हेच आपण इथे अप्लाय करणार आहोत. हीच कॉन्सेप्ट आपण इथे अप्लाय करणार. इथे पहा, बेस कोणता आहे? पाया आहे तुमचा ए ओ. ए ओ इज युअर बेस. ए ओ काय झाला? तुमचा बेस झाला. स्टुडंट लक्षात घ्या, एवढ्या
क्रुशल टाईममध्ये ह्या गोष्टी कोणीही एक्सप्लेन नाही करत. सो या गोष्टी जर समजत नसतील तर प्लीज पिन डाऊन करून सांगा. अँड ॲट द सेम टाईम आवडत असेल जे काही मी शिकवलं तर प्लीज एकदा व्हिडिओला लाईक करत चला. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला AE शोधायचं आहे. AE कसं शोधणार? AEचा वर्ग कशाच्या बरोबर आहे स्टुडंट? EOचा वर्ग प्लस AOचा वर्ग. आपल्याला माहिती आहे आपण ह्याला असं पण लिहू शकतो, AE कशाच्या बरोबर आहे? अंडर रूट ऑफ EOचा वर्ग प्लस AOचा वर्ग. आपल्याला माहिती आहे EOची व्हॅल्यू काय? EOची व्हॅल्यू 80 मीटर. 80चा वर्ग घ्या प्लस इथे AO किती आहे स्टुडंट? 60. 60चा वर्ग घ्या. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू किती येईल? 8चा तुम्हाला वर्ग माहीत असतो 64 आणि वरचे 2 शून्य राईट. हे रूटमध्येच आहे प्लस 3600. 60चा वर्ग बेरीज घेतली तर तुम्हाला किती भेटणार आहे? अंडर रूट ऑफ 10,000 बरोबर. 10,000. सो 10,000 म्हटल्यावरती याचं जर स्क्वेअर रूट घेतलं मी, हे कशासाठी आहे? AE चा स्क्वेअरसाठी आहे राईट. हे AE आपली व्हॅल्यू कशाची चालू आहे? AE. सो AEची व्हॅल्यू काय येईल मग स्टुडंट? AEची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 10,000 म्हणजेच काय येणार आहे? 100. कारण 100चा वर्ग जेव्हा तुम्ही घ्याल ते किती येणार आहे? 10,000 राईट. सो 100 मीटर तुमचं इथे उत्तर येणार आहे. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल कॅल्क्युलेशन. प्लीज एकदा क्रॉस चेक करा. ओके. अँड काय डाऊट असतील कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. अफ्रीन वॉक्स 8 किलोमीटर टुवर्ड्स ईस्टकडे गेली. मग 13 किलोमीटर बॅक ती आली अँड देन परत तिने लेफ्टला टर्न घेतला. 4 किलोमीटर चालत गेली. 5 किलोमीटर परत लेफ्टला आणि 3 किलोमीटर ती टर्न घेतला. तिने स्टार्टिंग पॉईंटपासून किती दूर आहे हा प्रश्न विचारला. प्रश्न काय विचारला? स्टार्टिंग पॉईंटपासून ती किती दूर आहे. परत ही डायग्राम काढून घ्या. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. समजा आफरीननी जर्नी तिची स्टार्ट केलेली आहे इथून. ठीक आहे. हा तिचं स्टार्टिंग पॉईंट आहे. मी ह्याला नाव देते स्टार्टिंग पॉईंट. या स्टार्टिंग पॉईंटपासनं ती गेलेली आहे 8 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट. इथून ते इथंपर्यंत ती आली समजा 8 किलोमीटर. हा 8 किलोमीटरचा अंतर आहे. समजा हा पॉईंट तुमचा मी O बनेल स्टार्टिंग पॉईंट. ओपासनं Aपर्यंत आली. आता ओपासनं Aपर्यंत आल्यावरती तिने काय केलं? उलट्या रस्त्याने चालत गेली. म्हणजे सेम रस्ता आहे तुमचा, रस्ता सारखा आहे पण ती रिव्हर्समध्ये चालत गेली. अशी आली होती परत मग याच रस्त्याने अशी वापस गेली स्टुडंट्स ती. आणि ती चालत गेली 13 किलोमीटर. इथून ते इथंपर्यंत 8 किलोमीटर. परत पुढचे 5 किलोमीटर उरले. ती अशी चालत आली आणि हे झालं तुमचे 5 किलोमीटर एक्स्ट्राचे. म्हणजे टोटल अंतर Aपासनं ते Bपर्यंतचा किती झाला? Aपासनं ते Bपर्यंतचा किती झाला? Aपासनं ते Bपर्यंतचा झाला टोटल 13 किलोमीटर. हे 8 आणि 5 हे 13 किलोमीटर. हे कसं झालं समजलं स्टुडंट? आधी स्टार्टिंग पॉईंट होता हा. स्टार्टिंग पॉईंटपासनं Aपर्यंत आली. मग त्याच रस्त्याने वापस गेली आणि पॉईंट Bपर्यंत आली. म्हणजे 13 किलोमीटर आली राईट. सो यानंतर काय होतं पुढे पहा. 13 किलोमीटर आल्यानंतर ती साऊथकडे टर्न घेते. साऊथकडे जाते म्हणजे खालच्या बाजूला जाते राईट. म्हणजे इथून तिने लेफ्टला टर्न टाकला आणि 4 किलोमीटर आली. 4 किलोमीटर लेफ्टला टाकणे म्हणजे काय? एक तर ती या बाजूला येत होती बरोबर, या बाजूला येत होती. यावरनं ती लेफ्टला टर्न टाकते म्हणजे ती खालच्या बाजूला जाते आणि ते पण किती? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर्स. 4 किलोमीटर चालत आल्यावरती परत तिने लेफ्टला टर्न टाकला. स्टुडंट्स साऊथला आहे ती व्यक्ती, लेफ्टला टर्न टाकते म्हणजे उजव्या बाजूला टर्न टाकेल आणि हे इथून ते इथंपर्यंत आली 5 किलोमीटर. 5 किलोमीटर आल्याच्या नंतर ती परत 3 किलोमीटर जे आहे तिने अगेन लेफ्टला टर्न टाकला. ही व्यक्ती या बाजूला आहे सध्या बरोबर. ही बाजू म्हणजेच ईस्ट बाजू. ईस्टपासनं लेफ्ट म्हणजे वरची साईड. आणि 3 किलोमीटर ती चालत गेली. समजा इथून ते इथंपर्यंत तुमचं अंतर आहे 3 किलोमीटर्सचा. क्वेश्चन काय विचारलं? स्टार्टिंग पॉईंटपर्यंतचं अंतर किती आहे? क्वेश्चन खूप सिम्पल आहे. आन्सर पण खूप सोपं येतं आहे बट उगीच क्लिष्ट केलं आहे. पहिलं काय केलं? इथून ते इथंपर्यंत गेली अशी बरोबर. मग परत त्याच रस्त्याने आली वापस आली. ओके. इथं आली. मग परत खाली गेली. मग या बाजूला आली. परत वरच्या बाजूला आली. क्वेश्चन काय? क्वेश्चन किती सिम्पल आहे. स्टार्टिंग पॉईंटपासनं ती किती अंतरावर आहे, कोणत्या दिशेला पण आहे हा पण प्रश्न विचारला. किती अंतर आहे? स्टार्टिंग पॉईंट किती आहे? हा. एंड पॉईंट कोणता आहे? हा. ह्या दोघांमधलं तुम्हाला अंतर सांगायचं. अंतर किती येईल? हे तुमचं टोटल आहे 3 किलोमीटर.
हे इथून ते इथंपर्यंतचं अंतर किती असेल स्टुडंट? आता बी पासनं ते समजा सी पर्यंतचं अंतर तुमचं 4 किलोमीटर आहे, तर हे पण टोटल तुमचं किती असणार आहे? 4 किलोमीटर्स. 4मधनं 3 वजा करा, तुम्हाला इथे 1 किलोमीटरचा अंतर भेटून जाईल. कुठला? हा इथून ते इथंपर्यंतचा जो मी ऑरेंज कलरने दाखवते. सो 1 किलोमीटर तुमचं इथे आन्सर येणार आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपरली समजला असेल. खूप सोपा होता, थोडासा उगीच ट्विस्ट अँड टर्न करून विचारलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. द लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ द रूम ओके आर 8 किलोमीटर अँड 6 किलोमीटर रेस्पेक्टिवली. तुम्हाला लांबी आणि रुंदी दिली आहे रूमची 8 आणि 6 मीटर. अ कॅट रन्स अलॉंग द 4 वॉल्स अँड फायनली रन्स अलॉंग द डायगोनल. डायगोनल काय असते? डायगोनल काय असते स्टुडंट? समजा तुमचा हा रेक्टँगल आहे, डायगोनल आपण ह्याला बोलतो, ही बाजू. ओके, समजा ए बी सी आणि डी. ओके, सो बी सी जे तुमचा डायगोनल आहे, तुमचा ए डी डायगोनल आहे. म्हणजे ते 2 कॉर्नर्स आहेत तुमच्या रेक्टँगलचे. त्याला आपण जे त्यामध्ये समजा एखादा आपण रॉड टाकला किंवा एखादा उडन स्टिक टाकली समजा बीपासनं ते सीपर्यंत किंवा एपासनं ते डीपर्यंत, त्यालाच आपण काय बोलतो? डायगोनल बोलतो. त्यालाच आपण काय बोलतो? डायगोनल बोलतो. राईट. सो आता ह्याचा यूज तुम्हाला इथे करायचा डायगोनलचा. पहा प्रश्न काय बोलले? लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ द रूम दिली तुम्हाला 8 आणि 6 मीटर लांबी आणि रुंदी. यानंतर कॅट काय करतोय? ह्या 4ही वॉल्सच्या किंवा 4ही भिंतीच्या अलॉंग रन करतोय आणि फायनली अलॉंग द डायगोनल्स. अ डायगोनल बोलले म्हणजे एका डायगोनलच्या भोवती तो फिरणार आहे. भोवती म्हणजे काय? डायगोनल वर्ण, नॉट भोवती. भोवती नाही बोलायला पाहिजे, डायगोनलच्या वर्ण. क्वेश्चन काय विचारले? हाऊ मच टोटल डिस्टन्स इज कवर्ड बाय द कॅट. आता समजा हे पूर्ण एक रेक्टँगल आहे, पूर्ण हा एक रेक्टँगल आहे. ठीक आहे. या पूर्ण रेक्टँगलमध्ये समजा हा जो तुमचा कॅट आहे, ठीक आहे, समजा याची लांबी तुम्हाला लांबी आणि रुंदी दिली आहे, त्याला एकदा नोट डाऊन करून घेते. 8 मीटर आणि 6 मीटर बरोबर. समजा हा तुमचा जो कॅट आहे, इथून त्यांनी जर्नीला सुरुवात केली. ओके, प्रॉपरली ड्रॉ नाही करता आलं, थोडा अंडरस्टँड करून घ्या. हा तुमचा जो कॅट आहे त्यांनी जर्नी समजा इथून सुरुवात केली. ओके, जर्नीला पॉईंट ए पासनं सुरुवात केली. पॉईंट ए पासनं तो आधी बी पर्यंत गेला. पॉईंट बी पासनं परत तो आता सी कडे आला. ओके, पॉईंट सी पासनं डी पर्यंत आला म्हणजे परत 8 मीटर. ओके, आणि नंतर स्टुडंट पॉईंट डी पासनं परत पॉईंट ए कडे आला, परत 6 मीटर कव्हर केला. म्हणजे आधी 8 मीटर कव्हर केला, मग परत 6 मीटर कव्हर केला, परत 8 मीटर आणि परत 6 मीटर. पण नंतर काय होतंय? जेव्हा तो पॉईंट एला परत इनिशिएट म्हणजे सुरुवातीच्या पॉईंटला इनिशियल पॉईंटला जेव्हा आला तो काय केला? आता डायगोनलला मूव्ह केला. डायगोनलला मूव्ह केला म्हणजे ए पासनं सी पर्यंत आला. ए पासनं सी पर्यंत आला. आता आपल्याला हे बाजूच्या तर बाकीच्या ज्या बाजू आहेत ए बी बी सी सी डी आणि ए डी या सगळ्या माहिती, पण आपल्याला ए सी माहिती आहे का? हो, नाही माहिती. बट आपण ए सी शोधू शकतो. हां, कारण त्यामध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरणार आहोत. राईट. कारण तुम्हाला दिसत असेल स्टुडंट, तर हा पूर्ण एक ट्रायंगल आहे. पहा, यामध्ये तुमची बाजू ए डी उंची, डी सी तुमचा पाया किंवा बेस बोला आणि ए सी तुमचा हायपोटिनस. आताच आपण बघितलं हायपोटिनसचा वर्ग कशाच्या बरोबर असतो? अंडर रूट ऑफ ए डीचा वर्ग प्लस डी सीचा वर्ग ॲज पर दिस क्वेश्चन. ओके, सो यामध्ये पहा रिक्वायर्ड डिस्टन्स शोधायचं तर पहिलं तुम्हाला काय करावं लागेल? आधी आपण हे टोटल अंतर शोधून घेऊयात. ए पासनं बी पर्यंत 8 मीटर, बी पासनं सी 6, सी पासनं डी 8 आणि डी पासनं 6 मीटर. या सगळ्यांची बेरीज घ्या. 8 + 6 + 8 + 6 म्हणजे टोटल किती येणार आहे स्टुडंट? टोटल तुमचा येईल, सध्याला असं लिहून घ्या वाटलंस, आणि यामध्ये डायगोनलची बाजू ए डी पण ॲड होणार आहे. आपल्याला ए डी आधी ए सी नॉट ए डी ए सी पण ॲड करायचे. त्यामुळे आपल्याला समजेल की एवढं मीटर जो आहे तो कॅट ट्रॅव्हल केला डिस्टन्स. आता ए सी शोधण्यासाठी आपल्याला पायथागोरस थिअरम वापरावं लागेल आणि ए सी कशाच्या बरोबर आहे स्टुडंट? अंडर रूट ऑफ हाईटचा वर्ग प्लस बेसचा वर्ग किंवा पायाचा वर्ग. सो हे कशाच्या बरोबर असेल? अंडर रूट ऑफ 6चा वर्ग किती असणार आहे? ए डी म्हणजे 6 आहे, 6चा वर्ग 36 प्लस 8चा वर्ग किती आहे? 64. ओके, अंडर रूट ऑफ 100 येईल. अंडर रूट ऑफ 100 आलं म्हणजे ए सीची व्हॅल्यू किती आली स्टुडंट? अंडर रूट ऑफ 100 म्हणजेच 10. आपल्याकडे ए सीची पण आता व्हॅल्यू आली. जस्ट पुट करा 8 + 6 + 8 + 6 + 10 म्हणजे टोटल अंतर किती कवर केलं कॅटनी? 38 मीटर. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपरली समजला असेल. आधी सुरुवातीला तुम्ही हे
8, 6, 8, 6 ॲड केलात, पण हे तुम्हाला अंतर पायथागोरस थिअरमनी शोधावा लागला आणि इझिली आपण शोधून काढला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रीना वॉकड A to B in east 10 feet. ओके, आता A पासून B कडे ईस्टकडे चालली. पहिलं तर ही डायग्राम काढून घेऊत परत एकदा. वेस्ट अँड साऊथ. ठीक आहे. समजा हा रीनाचा तुमचा स्टार्टिंग पॉईंट आहे. पॉईंट ए ह्याला नाव देईल मी. ठीक आहे. स्टार्टिंग पॉईंटपासनं ती बी कडे चालली. ओके, किती फीट केली? 10 फीट. समजा हे तुमचा अंतर आहे 10 फीटचा. ओके, 10 फीटकडे गेल्यानंतर ती टर्न घेते राईटकडे. आता ती जाती ॲक्च्युली कुठे? बीकडे, म्हणजे ईस्टकडे. ईस्टकडून राईटला टर्न म्हणजे आपल्याला माहिती आहे खालच्या बाजूला टर्न, आणि हा ती 3 फीट चालत गेली. ठीक आहे, टर्न घेतल्यावर. सो हे खालच्या साईडला ती 3 फीट आली. समजा बीपासनं सीपर्यंतचं अंतर 3 फीट आहे. सीपासनं आता ती अगेन राईटला टर्न घेते, उजवीकडे टर्न घेते. आपल्याला माहिती आहे एखादी व्यक्ती खालच्या साईडला यायली म्हणजे दक्षिणेकडे चालली. दक्षिणेकडे राईटला टर्न घेणे म्हणजे आपल्याला उजव्या बाजूला टर्न घ्यायची, आणि 14 फीट ती गेली स्टुडंट, म्हणजे 10 पेक्षा मोठं दाखवा थोडं. ठीक आहे. सो सीपासनं ते डी पर्यंत आलेली आहे. समजा आता हा अंतर तुमचा 14 फीटचा जो झाला. ओके, यातपासून तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटपर्यंतचं अंतर शोधायचं आहे. डी पासनं ते ए पर्यंतचा. राईट, हा पॉईंट शोधायचा आहे. परत एकदा लक्षात घ्या, इथं पण मी एक ट्रायंगल फॉर्म करू शकते का पहा. जसं की आता ही बाजू जर मी जोडली, ह्याला मी नेम करते ए ओ. ए पासनं ते ओ पर्यंतचा अंतर. इथे एक ट्रायंगल फॉर्म होते बरोबर. ए डी ओ किंवा ए ओ डी ट्रायंगल हा आहे. कोणता? ट्रायंगल ए ओ डी. आता समजा हे साईड बी सी जर 3 फीट आहे तर ए डी पण किती असणार आहे? ए ओ 3 फीट असणार आहे. ठीक आहे. हा 14 मीटरचा अंतर आहे पूर्ण. डी पासनं ते सी पर्यंतचं अंतर किती आहे? 14 मीटर. 14मधनं जर मी हे 10 मीटर वजा केले किंवा 10 फीट, मीटर चालू नाही फीट्स चालू आहे स्टुडंट, हे चुका होतात माझ्याकडनं. 14 पासनं 10 तुम्हाला काय करायचं आहे? 14 पूर्ण टोटल आहे डी पासनं ते सी पर्यंतचं अंतर. आणि ओ सी किती आहे तुमचा? हा 10 झाला. सो 14मधनं 10ला वजा करा, तुम्हाला ओ डी भेटून जाईल. किती होईल मग हे? 4 फीट. सो इथे तुमचा ओ डी किती आला? 4 फीट. तुमचा इथे ए ओ किती आलेला आहे? 3 फीट. अर्थात तुम्हाला इथे एक ट्रायंगल भेटलेला आहे. आता सिम्पल जर लँग्वेजमध्ये सांगायचं बोललं तर हा ट्रायंगल आहे ए ओ डी. यामध्ये ए ओ बाजू आहे तुमची 3 फीट, ओ डी आहे 4. तुम्हाला शोधायचं आहे ए डी. सो आपल्याला माहिती आहे यामध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो. ए डीचा वर्ग कशाच्या बरोबर असणार आहे? ए ओचा वर्ग प्लस ओ डीचा वर्ग. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, ए डी इज इक्वल टू √ऑफ ए ओ स्क्वेअर प्लस ओ डीचा स्क्वेअर. ए ओ किती आहे? 3. सो 3चा वर्ग म्हणजे 9 प्लस ओ डी म्हणजे हे 4चा वर्ग 16. सो √ऑफ 9 प्लस 16 हे किती होणार आहे स्टुडंट? मग टोटल तुमचा हे टोटल होऊन जाईल इथे 25. सो ए डीची व्हॅल्यू किती आली? √ऑफ 25. मग ए डीला आपण काय लिहू शकतो? 5 फीट. सो उत्तर आलेलं तुमचं 5 फीट. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन. हेमंत इन ऑर्डर टू गो टू युनिव्हर्सिटी स्टार्टेड फ्रॉम हिज हाऊस. ओके, यानंतर इन द ईस्ट अँड केम टू अ क्रॉसिंग. ओके, आता सुरुवात कशी होती पहा. हेमंतला जायचं कुठे आहे? युनिव्हर्सिटीला जायचं आहे. सुरुवात कुठून करतोय? घरापासनं करतोय. आणि घरापासनं तो कुठे जातोय स्टुडंट? ईस्टकडे जातोय. ईस्टकडे. समजा हे हाऊस आहे नाही, ईस्टकडे नाही जायचं आहे. आय थिंक एक सेकंड, इथे त्याचा हाऊस ईस्टमध्ये बरोबर. ओके, समजा हे त्याचा हाऊस आहे आणि हाऊस कुठे? ईस्टमध्ये. मुद्दाम मी काय केलं, स्वतःच्या डोळ्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये थोडंसं बंबल होतं आहे. जास्त वेळ चालू आहे आपला म्हणून, त्यामुळे थोडंसं होतं असं कधी कधी मला. ठीक आहे, सॉरी फॉर दॅट. यामध्ये तुमची ईस्ट बाजू कोणती आहे? दिस वन. ही बाजू कोणती आहे? वेस्ट. ही कोणती आहे? साऊथ. आणि ही कोणती आहे? तुमची नॉर्थ. आणि ही कोणती आहे? साऊथ. सो यामध्ये ईस्ट बाजूला तुमचं काय आहे? घर आहे. ठीक आहे, म्हणून मी इमॅजिन केली ही डायग्राम माझ्या डोळ्यामध्ये आणि हे डायग्राम रब करून टाकली. आता मॅम माझं घर कुठे आहे? मग या बाजूला आहे ईस्टला हाऊस. सिम्पली डोक्यात इमॅजिन करायचं. हाऊसपासनं तो एका क्रॉसिंगवरती येतोय स्टुडंट. ओके, केम टू अ क्रॉसिंग. द रोड टू द लेफ्ट एंड्स इन अ थिएटर. ओके, आता क्रॉसिंगला आल्यानंतर समजा हा हाऊसपासनं त्याचा अंतर आहे आणि हा क्रॉसिंगला तो आला आहे.
ठीक आहे. हाऊस कुठं होतं तुमचा, हा ईस्ट बाजूला, शॉर्टमध्ये इथे छोटंसं लिहिते ईस्ट. आणि ही समजा तुमची क्रॉसिंग आहे. क्रॉसिंगला आल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, जो त्याचं फेसिंग कसं असेल, सिम्पली तो असा येतोय तो, बरोबर. ईस्टपासून असा यायला लागला, क्रॉसिंगला आल्यावरती तो असा उभा आहे, बरोबर. मग जो रोड त्याच्या लेफ्टला आहे तो थिएटरचा रोड आहे. कोणता आहे? थिएटरचा रोड आहे. आता पहा, लेफ्ट बाजू म्हणजे कोणती असती? पहिली महत्त्वाची गोष्ट, तो येतोय या डिरेक्शनला, म्हणजे कोणत्या डिरेक्शनला जातोय तो? पश्चिमेकडे जातोय, वेस्टला. आणि वेस्टला असताना आपल्याला माहिती आहे, एखादी व्यक्ती वेस्टकडे चालत येत आहे, त्याची लेफ्ट बाजू कोणती असती? लेफ्ट बाजू म्हणजे खालची साईड असती, म्हणजे खालची बाजू ही झाली तुमची थिएटरची. ही कोणती बाजू झाली? थिएटरची, राईट. आणि जे त्याची राईट हँड साईड आहे, प्रश्नामध्ये बघा, जे त्याची उजवी बाजू आहे त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली नाही आहे, पण जो त्याचा स्ट्रेट रोड आहे, समजा ही व्यक्ती आहे, व्यक्तीच्या समोरचा स्ट्रेट रोड म्हणजे कोणता? हा वाला जातोय कुठे? हॉस्पिटलकडे. स्टुडंट म्हणजे वेस्टची बाजू कुठे चालली? हॉस्पिटलकडे. मग ऑब्व्हियसली युनिव्हर्सिटी कुठे येईल? इथे येईल. का? कारण त्यांनी इथे सांगितलं आहे स्टुडंट तुम्हाला स्टार्टिंगला की इथे तुम्हाला क्रॉसिंग आहे. ओके, इकडे तर थिएटरला रस्ता एंड होतो, इकडे पण हॉस्पिटलला एंड होतो, म्हणजे 100% युनिव्हर्सिटी कुठे असणार आहे? वरच्या साईडला, म्हणजेच नॉर्थ बाजूला. अशा पद्धतीने या क्वेश्चनचा तुम्ही अप्रोच ठेवू शकता. सुरुवातीला हाऊस ईस्टमध्ये, पण तो कुठे येतोय? वेस्टकडे चालत 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 आला आणि इथे क्रॉसिंगला येऊन थांबला. समोरचा रस्ता हॉस्पिटल, त्याच्या लेफ्टकडचा रस्ता थिएटर. ऑब्व्हियसली वरचा रस्ता कुठे जाईल मग? युनिव्हर्सिटीकडे. म्हणून नॉर्थ तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे दिलेल्या क्वेश्चनचा. नेक्स्ट क्वेश्चन पहा स्टुडंट्स, डायग्राम काढून घेऊयात. रवी स्टार्टेड वॉकिंग फ्रॉम हिज हाऊस ईस्ट डिरेक्शन ऑन. समजा हा त्याचं घर आहे. ओके, पॉईंट ए त्याचं घर आहे. ओके, ह्याला मी ए इथे नेम करते. या पॉईंट ए पासनं तो डिरेक्शन, म्हणजे त्याची डिरेक्शन घेत आहे, म्हणजे घरापासून त्याची जर्नीला सुरुवात करतोय. जर्नीला सुरुवात करत असताना तो जातोय कुठे? ईस्टकडे जातोय, पूर्वेकडे जातोय. आणि तो बस स्टॉपला येऊन थांबतो. समजा हे 3 किलोमीटरचा अंतर त्यांनी कवर केला. ओके, रवी स्टार्टेड वॉकिंग हिज हाऊस ईस्ट डिरेक्शन ऑन बस स्टॉप विच इज 3 किलोमीटर अवे. राईट, म्हणजे तो त्याच्या घरापासून ते बस स्टॉपपर्यंत आला, जे की 3 किलोमीटर दूर आहे. इथंपर्यंत आला, हे बस स्टॉप आहे समजा. ठीक आहे, पॉईंट बी. परत काय बोलले स्टुडंट्स? ही सेट ऑफ इन द बस स्ट्रेट टुवर्ड्स हिज राईट. म्हणजे आता तो राईटकडे येतो. पहिली महत्त्वाची गोष्ट, या बाजूपासून राईटला येणं, उजवीकडे येणं म्हणजे खालची साईड. आणि तो आला किती? आता पहा, 4 किलोमीटर. समजा इथून ते इथंपर्यंतचं अंतर आहे तुमचं 4 किलोमीटर. राईटकडे टर्न घेतला, नो डाऊट, बट जातोय कुठे? साऊथकडे जातोय. यानंतर क्वेश्चन काय विचारलंय? व्हॉट इज द क्रो फ्लाईट डिस्टन्स फ्रॉम हिज हाऊस टू द स्कूल. क्वेश्चन हा आहे की हा तुमचा तर स्कूलचा पॉईंट आहे, हा तुमचा घराचा पॉईंट आहे. क्रो फ्लाईट म्हणजे काय? सिम्पली त्याच्यात काही कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. हा जो अंतर आहे तुमचा एक्सपासून किंवा पॉईंट ए पासनं ते पॉईंट सी पर्यंतचा अंतर तुम्हाला इथे शोधायचं आहे. कसं शोधणार? अगेन पायथागोरस थिअरम अप्लाय करा. पायथागोरस थिअरम अप्लाय केल्यावरती आपण ए सी, आता हे उलटा ट्रायंगल दिला, ह्याच्यात कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे. हे झाली तुमची हाईट, हे झालं तुमचा पाया, आणि हे झालं तुमचं हायपोटेनस. मग हायपोटेनस काय असणार आहे? ए सी. ए सीचा वर्ग कशाच्या बरोबर येईल स्टुडंट? ए बीचा वर्ग, पायाचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग. ह्याला आपण काय लिहू शकतो? ए सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए बीचा वर्ग किती आहे? ए बी किती आहे? 3 किलोमीटर. सो 3चा वर्ग किती येईल? 9. इथे किती आहे? 4 किलोमीटर प्लस 16 होईल, बरोबर. 4चा वर्ग 16, म्हणजे टोटल किती आला? 25. मग ए सी किती आलं? अंडर रूट ऑफ 125 म्हणजेच 5. सो 5 तुमचं इथे उत्तर येणार आहे. जास्त काही विचार करण्यासारखं नव्हतं, फक्त क्रो फ्लाईट तुम्हाला लक्षात नाही आलं तर सिम्पली स्टार्टिंग टू एंड पॉईंटपर्यंत इथे अंतर तुम्हाला विचारला होता. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ बॉय रोड बायसायकल टुवर्ड्स नॉर्थवेड. Then he turned left and rode 1 kilometer, and again he turned left and rode 2 kilometers. Okay, he found himself 1 kilometer west from his starting point. How far did he ride now northwards initially? समजा हे स्टार्टिंग पॉइंट आहे त्या पर्सनचा. ओके, या पॉईंटपासनं तो नॉर्थवर्ड चाललाय, म्हणजे ही डिरेक्शन थोडं लक्षात घ्या. नॉर्थकडे चाललाय म्हणजे स्टुडंट्स कुठे चाललाय? तो वरच्या बाजूला, ए पासनं ते बी पर्यंत. ठीक आहे, हा अंतर
तो कव्हर केला आहे 1 किलोमीटरचा. कितीचा? 1 किलोमीटर, राईट. इथे काय दिलं? अ बॉय रोड हिज बायसायकल नॉर्थवर्ड. आपल्याला माहिती नाही त्यांनी किती रोड केलं आहे, फक्त एवढं माहिती सध्याला की तो ए पासनं बी पर्यंत आला, नॉर्थ साईडकडे आला. ठीक आहे, आपल्याला हे माहिती नाही आहे स्टुडंट, सो मी ह्याला x किलोमीटर पकडते. ठीक आहे, मग x किलोमीटर ट्रॅव्हल केल्याच्या नंतर तो आता 1 किलोमीटर जातोय कुठे? त्याच्या लेफ्टकडे. आता एखादी व्यक्ती उत्तरेकडे जात असेल, आपल्याला माहिती त्याची लेफ्ट बाजू आपली पण लेफ्ट बाजू असते, म्हणजे तो या बाजूला आला समजा, इथून ते इथंपर्यंत 1 किलोमीटर. 1 किलोमीटर ट्रॅव्हल केल्याच्या नंतर तो आता परत एकदा टर्न घेतो, समजा इथून ते इथंपर्यंत. थोडं व्यवस्थित घेऊयात आपण. ठीक आहे, बी पासनं ते सी पर्यंतचं अंतर आहे 1 किलोमीटर. परत स्टुडंट्स तो इथे टर्न घेतोय. ठीक आहे, टर्न घेतोय. कुठे टर्न घेतोय? पहा, लेफ्टला टर्न घेतो. एक व्यक्ती अशी येते वेस्टकडे. वेस्टकडनं जेव्हा ती लेफ्टला टर्न घेते, म्हणजे ती खालच्या बाजूला टर्न घेईल आणि ती जाईल अशा पद्धतीने खालच्या साईडला. 2 किलोमीटर त्यांनी कव्हर केले पॉईंट डी पर्यंत. क्वेश्चन काय विचारलाय आता पहा, हाऊ फार डिड ही राईड नॉर्थवर्ड इनिशियली. तुम्हाला हा एक्सचा अंतर शोधायचा आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. यामध्ये पहा, हा जो अंतर आहे डी पासनं ते ए पर्यंत, हा किती आहे? 1 किलोमीटरच असणार आहे, कारण सी बी जर 1 किलोमीटर आहे तर डी ए पण ऑब्व्हियसली 1 किलोमीटरच असेल. ठीक आहे, इट इज जस्ट लाईक अ रेक्टँगल शेप समजा, ज्याच्यामध्ये अपोजिट साईड सारख्या असतात. हे 1 किलोमीटर तर हे पण 1 किलोमीटर, हे 2 किलोमीटर तर हे पण किती येणार आहे? 2 किलोमीटरच येणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी जो आहे तुमचा इथं 2 किलोमीटर करेक्ट येणार आहे. सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन तुम्ही आता इझिली सॉल्व्ह करू शकता, होमवर्कसाठी घ्या. यामध्ये हाऊ फार इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट बोललेलं आहे. ओके, म्हणजे हा क्वेश्चन कशाचा स्टुडंट? रेफरन्स पॉईंटचा, म्हणजे स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेमध्ये तो व्यक्ती कोणत्या दिशेला उभा आहे हा प्रश्न विचारला आहे. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून सांगणार आहात. ओके, सो दिस वॉज द एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स, ज्यामध्ये आपण डिरेक्शन सेन्सचे भरपूर क्वेश्चन्स आज प्रॅक्टिस केले. या बाहेरचं डिरेक्शन सेन्समध्ये काहीच विचारल्या जात नाही, वेदर इट मे बी अ सिटिंग अरेंजमेंट किंवा डिरेक्शन सेन्स. एवढे सेशन्स करा, मोर दॅन इनफ असणार आहे आणि तुम्ही इझिली प्रत्येक गोष्टी ते सॉल्व्ह करू शकाल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून विचारू शकता. स्टुडंट्स, यामध्ये मी एक्स्ट्राच्या थिंग्स करते तुमच्यासाठी, तर नक्की मी तुमच्याकडनं एक लाईक अपेक्षित करते आणि एक कॉमेंट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा जेव्हा आम्ही लाईव्ह याल तेव्हा तेव्हा तुम्हाला इथे नोटिफिकेशन भेटत जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.